सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। आंतरराज्यीय मोटरसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश। नंदुरबार एलसीबी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 7,50,000 रुपयांचा 21 दुचाकी जप्त। नंदुरबारमधील 6 गुन्ह्यांची उकल। गुजरात, मध्य प्रदेश, पुणे आणि उत्तर प्रदेशातील चोरीच्या दुचाकीही हस्तगत। नंदुरबार जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 7,50,000 रुपये किमतीच्या 21 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील 6 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेताना हे गुन्हे उघडकीस अद्याप आले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी चोरीच्या घटनांचा बारकाईने अभ्यास करून संशयितांवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली। दरम्यान 20 जून रोजी गुप्त बातमीदारामार्फत म्हसावत ते राणीपूर रस्त्यावर 2 संशयित इसम विना नंबरच्या सुपर स्प्लेंडर मोटरसायकलवर फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा रचून रिद्धी-सिद्धी गणपती मंदिराजवळ दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपली नावे सुरेश संतोष मुखडे, राहणार राखी, तालुका पानसेमल, जिल्हा बडवानी आणि सुनील भाबल्या वडवी, राहणार चार्ली फाटा, तालुका पानसेमल, जिल्हा बडवानी अशी सांगितली। त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल धडगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली। पुढील कसून चौकशीत त्यांनी आणखी 2 साथीदारांच्या मदतीने नंदुरबारसह गुजरात, मध्य प्रदेश, पुणे आणि उत्तर प्रदेश येथे मोटरसायकल चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यानंतर पोलिसांनी गुलाबसिंग उर्फ गुलच्या इसमा वडवी याला ताब्यात घेतले। आरोपींनी विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या 21 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। या दुचाकींची एकूण किंमत सुमारे 7,50,000 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान नंदुरबार शहर, शहादा आणि उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। तसेच जप्त करण्यात आलेल्या दुचाकीमध्ये पुणे येथील 3, गुजरात राज्यातील 6, मध्य प्रदेशातील 3 आणि उत्तर प्रदेशातील 1 मोटरसायकलचा समावेश असून उर्वरित 3 मोटरसायकलींच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे। आरोपींचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सजन वाघ, सदाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, यशोदी पोगले, विशाल मराठे आणि सचिन सैंदाणे यांच्या पथकाने बजावली।